लोकशाहीमध्ये राज्यघटना ही अत्यंत महत्त्वाची असते आणि राज्यघटनेची जी पिरेंबलची तत्व आहेत समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य, आम्ही असं मानतो की महात्मा फुलेंची समता, शाहू महाराजांचं बंधुत्व, बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचं स्वातंत्र्य ही महाराष्ट्राने विचारधारा जी राज्यघटनेला दिलेली आहे त्या राज्यघटनेलाच धोका निर्माण झालेला आहे। अशा काळामध्ये ही राज्यघटना सुरक्षित राहायला पाहिजे, हा देश सुरक्षित राहायला पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे, म्हणून आम्ही महाआघाडी जी आहे म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची जी महाआघाडी आहे आणि अन्य पक्ष यांना आम्ही संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेचा अधिकृत पाठिंबा काल नाशिक येथे मीटिंग घेऊन देत आहोत। निश्चितच संभाजी ब्रिगेडची जी विचारधारा आहे त्या विचारधारेलाच धोका निर्माण झालेला आहे, म्हणजेच राज्यघटनेला धोका निर्माण झालेला आहे। त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी आणि संभाजी ब्रिगेडला मानणारा एक प्रचंड मोठा वर्ग आहे बहुजन समाजाचा, तो पूर्णपणे महाआघाडीच्या मागे उभा राहणार आहे। राजकारणात दादा सक्रिय दिसतील का ह्या निवडणुकीनंतर? नाही, राजकारण हा माझा काही पिंड नाही। गेली 25-30 वर्ष मी सातत्याने समाजकारणात काम करत आहे। सामाजिक कार्यकर्त्याची एकदा प्रतिमा तयार झाली की राजकारणामध्ये तो यशस्वी होण्याची शक्यता फार कमी आहे। म्हणजे अनेक अशी उदाहरणं देता येईल। सक्रिय राजकारणामध्ये येण्याचा प्रयत्न मी 19 मध्ये केला होता। काँग्रेसच्या तिकिटावर पुण्यामधनं निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण काही कारणास्तव मला तिकीट मिळालं नाही। मग अंतिमतः मला लक्षात आलं की या राजकीय व्यवस्थेमध्ये मी काही सुटेबल नाही, परंतु या देशाची जी विचारसरणी आहे, संस्कृती आहे ती टिकली पाहिजे, म्हणून आम्ही समाजकारणामध्ये सतत सक्रिय राहू। कोल्हापूर झालं, माढा झालं, होळकर झाले, कोण आहे नेक्स्ट टार्गेट राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडीकडे? कारण 3 तर झाले। नाही, मुख्यतः छत्रपती शाहू महाराज हे सातत्याने लोकशाही पद्धतीने वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सहभागी राहायचे। शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, मागं प्रचंड पाऊस झाला होता त्याच्यामध्ये सक्रिय राहिले होते, कोल्हापूरमध्ये टोलच्या आंदोलनामध्ये सक्रिय राहिले, मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल त्याच्यात महाराज सक्रिय राहिले। तर आमची मनोमनी अशी इच्छा होती की शाहू महाराज हे छत्रपती राजश्री शाहू महाराज शिवाजी महाराजांचे वंशज आहे आणि त्यांचा सन्मान म्हणून कोल्हापूरच्या लोकांनी त्यांना बिनविरोध निवडून द्यावं अशी आमची संघटनेची, आमच्या लोकांची इच्छा होती। परंतु महाराजांचीच अशी इच्छा होती की आत्ता सध्या या देशामध्ये फॅसिझम, हुकुमशाही वृत्ती वाढत चाललेली आणि त्याच्याबद्दल ते सातत्याने बोलत होते, म्हणून त्यांनी सांगितलं की मी निवडणूक लढायला तयार आहे। आणि त्यांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर आदरणीय शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेऊन शाहू महाराजांना कोल्हापूरमधनं उभं केलं। ज्याप्रमाणे शाहू महाराजांना तुमचा पाठिंबा आहे त्याप्रमाणे छत्रपतींचे वंशज असणारे दुसरे सातारामध्ये उदयनराजे आहेत, त्याच्याबाबत काय बोलू? नाही, जे लोक भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे गट किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांचा आणि त्यांना आमचा विरोधच राहील, कारण ही विचारधाराची लढाई आहे, ही काही कुठल्या निष्ठेची वगैरे नाहीये। छत्रपती शाहू महाराजांचा विचार जो आहे हा फार महत्त्वाचा आहे, त्यामुळे आम्ही शाहू महाराज कोल्हापूरचे त्यांच्या मागे ताकदीने उभं राहिलो आहोत। दादा 400 अधिक जर जागा आल्या भाजपाच्या तर काय होऊ शकतं तुम्हाला? नाही, आपल्याला आत्ताची जी निवडणूक आहे, देशाला 75 वर्ष पूर्ण झालेत आणि 1925ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ डॉक्टर हेगडेवारांनी नागपूरला स्थापन केला। त्यानंतर द्वितीय संघचालक आदरणीय गोलवलकर गुरुजी यांनी बंच ऑफ थॉट्स नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यानंतर हा देश कसा असावा याच्यासाठी त्यांनी 32 वर्ष काम केलं आणि तीच विचारधारा RSSची झाली आणि RSSला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता 100 वर्ष पूर्ण होतात पुढच्या वर्षी। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आणायचंय आणि आदरणीय गोलवलकर गुरुजी यांच्या विचाराचं हिंदू राष्ट्र निर्माण करायचंय आणि 400 पारचा नारा याचा अर्थ आहे की 2/3 बहुमत याचा अर्थ असा आहे की राज्यघटनेमध्ये बदल करणे किंवा राज्यघटना जी आहे ती मनुस्मृतीच्या तत्वावर तयार करणे, जिथं समता आहे तिथं विषमता आहे, जिथं न्याय आहे तिथं अन्याय राहील
अशा प्रकारची स्थिती निर्माण होईल, कारण यापूर्वी या देशामध्ये तशी स्थिती होती आणि तशी स्थिती निर्माण करण्यासाठी जे काही मार्गदर्शन आदरणीय गोलवलकर गुरुजींनी बंच ऑफ थॉट्समध्ये केलंय त्याचा धोका आपल्याला दिसतोय। आपल्या देशामध्ये विविधता आहे, धर्माची आहे, जातीची आहे, भाषेची आहे, प्रांतांची आहे। अशा काळामध्ये एका हिंदू राष्ट्राची कल्पना करणं लोकशाहीमध्ये मला वाटतं हे व्यावहारिक नाहीये। लोकसभेची निवडणूक चालू आहे, मात्र अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार असतील किंवा महायुतीचे त्यांना मराठा आंदोलकांकडून अडवलं जातं, प्रचार करून दिला जात नाही काही गावांमध्ये। नाही, मराठा आरक्षणाचा मुद्दा हा 1982 पासून सुरू आहे। तो गेली 40 वर्ष सातत्याने चालू आहे आणि अनेक वेळा मराठा समाजाच्या मुलांची अशी धारणा झाली की आपली फसवणूक होतीये। आता सुद्धा देवेंद्र फडणवीस सरकारने जे आरक्षण दिलेले म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे आरक्षण दिले SCBC हे कायद्याच्या दृष्टिकोनातनं ते सुप्रीम कोर्टात हायकोर्टात टिकणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे आणि आपली फसवणूक झालेली आहे या भावनेने ते राज्यकर्त्यांना आपल्या गावात बंदी करतात, ही गोष्ट खरी आहे।